नमस्कार मित्रांनो, मराठी टेक CSC या चॅनलवरती पुन्हा एकदा आपले स्वागत आहे. महाराष्ट्र व केंद्र शासन विविध योजनांच्या माध्यमातून राज्यातील गोरगरीब अपंग नागरिकांसाठी कल्याणकारी योजना राबवित असते. महाराष्ट्र शासन दिव्यांग कल्याण विभागाने अपंग व्यक्ती कोणावरही अवलंबून राहू नये व कुटुंबातील व्यक्तींना त्यांच्या अपंगत्वाचे ओझे वाटू नये व त्यांची आर्थिक स्थिती सुधारण्याच्या व दिव्यांग व्यक्ती स्वावलंबी बनावे या उद्देशाने महाराष्ट्र राज्यातील अपंग व्यक्तींना पर्यावरणपूरक फिरत्या वाहनावरील दुकान मोफत उपलब्ध करून देण्याबाबतची योजनेची अंमलबजावणी करण्यात आली आहे. यामध्ये अपंग व्यक्तींकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. अपंग व्यक्ती मोफत रिक्षा योजना यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा याची संपूर्ण A to Z प्रोसेस आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच व्हिडिओ आपल्याला भेटत राहतील. तर चला तर मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया. सर्वप्रथम या वेबसाईटवरती यायचं आहे evehicleform.mshfdc.co.in. या वेबसाईटवर आल्यानंतर ही अशा प्रकारे वेबसाईट दिसेल. ते पाहू शकता, पर्यावरणपूरक ई वाहने ई कार्टवर विविध व्यवसायांद्वारे दिव्यांगजनांना स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्यासाठी ही योजना आहे. फॉर्म भरण्यासाठी इथे काही सूचना दिलेल्या आहे, यावर क्लिक करायचं आहे. या PDF मध्ये या योजनेसाठी कोण पात्र आहे, कोणकोणती कागदपत्रे लागतात किंवा या योजनेचे अटी व शर्ती काय आहे ते या ठिकाणी दिलेले आहे. जसं की अर्जदार हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा किंवा अर्जदाराकडे दिव्यांगाचे प्रमाण किमान 40% असायला पाहिजे. अशा प्रकारे इथे योजनेचे अटी व शर्ती दिलेले आहे. फॉर्म भरण्यासाठी आपल्याला रजिस्टर लॉग इन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे पेज ओपन होईल. यामध्ये कुटुंबातील कोणत्याही एका सदस्याचे नाव या ठिकाणी टाकायचं आहे. टाकून सेंड OTP या बटनावरती क्लिक करायचं आहे. मोबाईलला एक OTP आलेला असेल तो OTP इथे टाकून सबमिट OTP या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. सबमिट केल्यानंतर अशा प्रकारे फॉर्म भरण्यासाठी पेज ओपन होईल. आता पाहूया पर्सनल डिटेल्स. यामध्ये आपल्याला अर्जदाराची वैयक्तिक माहिती फिलअप करायची आहे. फर्स्ट नेम, मिडल नेम आणि लास्ट नेम. त्यानंतर आईचे नाव या ठिकाणी फर्स्ट नेम, मिडल नेम आणि लास्ट नेममध्ये टाईप करा. त्यानंतर अर्जदाराची डेट ऑफ बर्थ इथे क्लिक करून सिलेक्ट करून घ्यायचे आहे. जे काही अर्जदाराचे डेट ऑफ बर्थ आहे ते सिलेक्ट करा. त्यानंतर ऑटोमॅटिक या ठिकाणी अर्जदाराचा मोबाईल क्रमांक येऊन जाईल. त्यानंतर इथे आपल्याला ईमेल ID टाकायचा आहे. त्यानंतर साईडला पाहू शकता चूज फाईल या ऑप्शनवरती क्लिक करून या ठिकाणी अर्जदाराचे फोटो अपलोड करायचा आहे, ज्याची साईज 15 KB तर 100 KB पर्यंत असेल. विड्थ आणि हाईट 800 पिक्सलमध्ये असेल. त्यानंतर इथे ॲप्लिकंटचे सिग्नेचर अपलोड करायचे आहे, ज्याची साईज 3 KB तर 30 KB पर्यंत असेल. विड्थ 190 पिक्सल आहे आणि हाईट 50 पिक्सल आहे. त्यानंतर इकडे जेंडर निवडायचं आहे, जसं की मेल फिमेल. जेंडर निवडल्यानंतर रक्तगट या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर अर्जदाराची कॅटेगरी कोणती आहे ते इथे सिलेक्ट करायचं आहे. जसं की जर कॅटेगरी जनरल असेल तर इथे कास्ट सर्टिफिकेट अपलोड करण्याची आवश्यकता नाही. जर जनरल व्यतिरिक्त इतर कॅटेगरी असेल जसं की OBC, SC, ST, यामध्ये आपल्याला इथे कास्ट अपलोड करणे मॅन्डेटरी आहे. त्यानंतर व्यवसाय श्रेणीमध्ये क्लिक करायचं आहे. क्लिक करून इथे आपण पाहू शकता ई रिक्षा फॉर पॅसेंजर, ई कार्ड फॉर कार्गो, तसेच ई कार्ड फॉर फ्रूट्स अँड व्हेजिटेबल वेंडिंग. तर इथे जो व्यवसाय श्रेणी आपल्याला निवडायचा आहे ते या ठिकाणी निवडू शकतो. जसं की हे ई रिक्षा पॅसेंजरसाठी असेल, यामध्ये कोणतीही एक श्रेणी आपल्याला सिलेक्ट करायचं आहे, जसं की ई रिक्षा फॉर पॅसेंजर. त्यानंतर अर्जदाराचे इथे वैवाहिक स्थिती सिलेक्ट करायचं आहे. मॅरिड, अनमॅरिड, विडो, डिवोर्स, जे काही वैवाहिक स्थिती असेल ते इथे सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर इथे आपल्याला पतीचे किंवा पत्नीचे संपूर्ण नाव टाईप करायचं आहे. अर्जदार हा अनमॅरिड असेल तर या ठिकाणी ऑप्शन येणार नाही. त्यानंतर आहे इथे आपल्याला जे अर्जदाराचे पालकांचे नाव असेल ते इथे टाईप करायचं आहे. या ठिकाणी आपण आईवडिलांचे नाव टाईप करू शकतो आणि त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर या ठिकाणी टाईप करायचा आहे. त्यानंतर अर्जदाराचे पालकांसोबतचे नाते काय आहे ते इथे सिलेक्ट करायचे आहे, जसं की
फादर आहे, मदर, वाईफ, जे काही अर्जदारासोबत पालकांसोबत नाते असेल ते नाते इथे सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर अर्जदाराचे शैक्षणिक अर्हता काय आहे ते सिलेक्ट करायचं आहे. जसं की प्रायमरी असेल, सेकंडरी, हायर सेकंडरी, डिप्लोमा, ग्रॅज्युएट, जे शिक्षण झालेले असेल ते या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. आता पाहूया ॲड्रेस डिटेल्स. यामध्ये आपण महाराष्ट्राचे राज्याचे रहिवासी आहात का या ठिकाणी येस करायचं आहे आणि ते सर्टिफिकेट चूज फाईल यावर क्लिक करून अपलोड करायचं आहे, ज्याची साईज या ठिकाणी मेन्शन केली आहे 10 तर 500 KB आणि फॉर्मॅट JPEG, JPG, PNG आणि PDF या स्वरूपात असेल. त्यानंतर सध्याचा पत्ता इथे संपूर्ण टाईप करून घ्यायचा आहे. टाईप केल्यानंतर या ठिकाणी आपला पोस्ट टाकायचा आहे. ॲटोमॅटिक इथे स्टेट येईल. त्यानंतर डिव्हिजन यावर क्लिक करायचं आहे आणि आपल्या विभागनुसार या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. सिलेक्ट केल्यानंतर डिस्ट्रिक्टसुद्धा इथे क्लिक करून डिस्ट्रिक्ट या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. डिस्ट्रिक्ट सिलेक्ट केल्यानंतर इथे आपला तालुका मॅन्युअली टाईप करायचा आहे. त्यानंतर गावसुद्धा इथे टाईप करायचं आहे. त्यानंतर पिनकोड या ठिकाणी टाकायचा आहे. त्यानंतर आहे कायमचा पत्ता. जर सध्याचा पत्ता आणि कायमचा पत्ता सेम असेल तर सेम ॲज अबाव यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर या ठिकाणी ॲटोमॅटिक सध्याचा आणि कायमचा पत्ता फिलअप होऊन जाईल. त्यानंतर आहे निवासी असल्याचा पुरावा. इथे जे ड्रायव्हिंग लायसन्स आहे, राशन कार्ड आहे, वोटर कार्ड, पासपोर्ट, इलेक्ट्रिसिटी बिल यांपैकी कोणतेही एक आपण निवासी असल्याचा पुरावा म्हणून या ठिकाणी अपलोड करू शकतो, ज्याची साईज 10 ते 500 KB आणि फॉर्मॅट या प्रकारे असेल. त्यानंतर दिव्यांगाची माहिती इथे पाहूया. आपल्याकडे दिव्यांगत्व प्रमाणपत्र आहे का? डू यू हॅव डिसेबिलिटी सर्टिफिकेट असेल तर येस करा. या ठिकाणी आपल्याला डिसेबिलिटी सर्टिफिकेट अपलोड करायचे आहे. त्यानंतर तुमच्याकडे जे UDID नंबर आहे ते कायमस्वरूपी आहे की तात्पुरता आहे ते इथे सिलेक्ट करायचं आहे. जर कायमस्वरूपी असेल तर या ठिकाणी सिलेक्ट करा, तात्पुरता असेल तर इथे क्लिक करायचं आहे. त्यानंतर UDID सर्टिफिकेट नंबर त्या सर्टिफिकेटवर दिलेले असेल ते इथे टाकायचं आहे. त्यानंतर विचारलेलं आहे डू यू हॅव UDID नंबर. आपल्याकडे कायमस्वरूपी UDID नंबर असेल तर इथे परमनंट या ठिकाणी क्लिक करायचं आहे किंवा तात्पुरता असेल तर टेम्पररी या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तर इथे सर्टिफिकेट क्रमांक टाईप करायचा आहे आणि या चूज फाईलवर क्लिक करून आपण ते अपलोड करू शकतो. किमान 40% दिव्यांगत्व असणे आवश्यक आहे. त्यानंतर आहे दिव्यांगत्वाचा प्रकार. यामध्ये जसं की अस्थिव्यंग आहे, कुष्ठरोग निवारित मुक्त आहे, मेंदूचा पक्षाघात आहे, शारीरिक वाढ खुंटणी आहे. जे काही अपंगत्व असेल, दिव्यांग असेल ते इथे ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे. या ठिकाणी आपण एकापेक्षा जास्त प्रकारसुद्धा इथे क्लिक करता येईल. जसं की मी कर्णबधीर असेल हे ऑप्शन, त्यानंतर मानसिक वर्तन, अशा प्रकारे आपण इथे एकापेक्षा जास्त प्रकार सिलेक्ट करू शकतो. त्यानंतर तुम्हाला जन्मताच दिव्यांगत्व आहे का? असेल तर येस करा, नसेल तर नो या ठिकाणी करा आणि ते दिव्यांगत्व कधी आले त्याची डेट या ठिकाणी आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. यावर क्लिक करून ती डेट सिलेक्ट करू शकतो. त्यानंतर इथे एरिया ऑफ डिसेबिलिटी विचारले आहे. यामध्ये जसं की शरीराच्या कोणत्या ठिकाणी हे अपंगत्व आहे ते या ठिकाणी आपल्याला मॅन्युअली टाईप करायचं आहे. त्यानंतर पाहूया एम्प्लॉयमेंट डिटेल्स. आपण जर एम्प्लॉईड असाल तर या ठिकाणी टिक करायचं आहे. जर बेरोजगार अनएम्प्लॉईड असाल तर अनएम्प्लॉईड यावरती टिक करायचं आहे. त्यानंतर विचारलेलं आहे की आपण शासकीय निमशासकीय महामंडळ यांचे कर्मचारी आहात का? असेल तर येस करा, अन्यथा नोवर टिक करा. आणि असेल तर इथे आपण कोणत्या क्षेत्रामध्ये आहे किंवा कोणते पद आहे ते इथे मॅन्युअली टाईप करू शकतो. त्यानंतर आहे दारिद्र्य रेषेखालील. यामध्ये जे की APL, BPL, अंत्योदय आहे, जे काही आपल्याकडे असतील त्यावर टिक करा. त्यानंतर आहे लाभार्थ्याचे वार्षिक उत्पन्न. जे काही लाभार्थ्याचे वार्षिक उत्पन्न आहे ते इथे क्लिक करायचं आहे. त्यानंतर आहे ओळखीचा पुरावा. यामध्ये किमान एक ओळखीचा पुरावा आपल्याला अपलोड करायचा आहे, जसं की ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड, राशन कार्ड, वोटर कार्ड, आधार कार्ड.
यामध्ये आपण आधार कार्ड सिलेक्ट करून चूज फाईल यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर गॅलरी ओपन होईल, त्यामधून आधार कार्ड सिलेक्ट करायचं आहे आणि इथे अपलोड करायचं आहे. त्यानंतर इथे ओळखपत्र क्रमांक टाकायचा आहे. त्यानंतर आधार क्रमांक या ठिकाणी टाईप करायचा आहे. आता आहे बँक डिटेल्स ऑफ द ॲप्लिकंट, अर्जदाराचे बँक तपशील. यामध्ये अर्जदाराचे संपूर्ण नाव इथे टाईप करायचं आहे. त्यानंतर त्यांचे खाते क्रमांक, बँकेचे नाव या ठिकाणी IFSC कोड न चुकता टाकायचा आहे. त्यानंतर शाखेचे नाव आणि शाखा कोड हे आपल्या बँक पासबुकमध्ये ऑलरेडी दिलेले असेल ते पाहून इथे आपल्याला टाकायचं आहे. त्यानंतर चूज फाईल यावर क्लिक करून हे पासबुक आपल्याला अपलोड करायचं आहे. आता हे ॲप्लिकंट ॲफिडेव्हिट, अर्जदाराचे प्रतिज्ञापत्रक. जर आपल्याकडे हे नसेल तर इथे क्लिक करून ते PDF डाउनलोड करता येईल. PDF डाउनलोड झाल्यानंतर या ठिकाणी पाहू शकता प्रतिज्ञापत्रक. या ठिकाणी अर्जदाराचे नाव लिहायचं आहे. त्यानंतर इथे वय आणि अर्जदाराच्या वडिलांचे नाव या ठिकाणी लिहायचं आहे. त्यानंतर गाव, पोस्ट, तालुका आणि पिनकोड इथे टाकायचा आहे. त्यानंतर इथे अर्जदाराने सही करायचं आहे. जर त्याला सही वगैरे मारता येत नसेल तर त्यांचा अंगठा किंवा पाल्याचे सही या ठिकाणी करू शकता. त्यानंतर डेट आणि इथे संपूर्ण नाव लिहायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी आपल्याला अपलोड करायचं आहे. आता पाहूया तुम्ही कोणता व्यवसाय करण्यास इच्छुक आहात. इथे पाहू शकता फूड आयटम आहे, मायनर आहे, इंडिपेंडेंट बिझनेस आहे, ट्रान्सपोर्ट बिझनेस किंवा अदर. यांपैकी कोणतेही एक आपण व्यवसाय करू शकता. जसं की इथे इंडिपेंडेंट बिझनेस किंवा या ठिकाणी ट्रान्सपोर्ट आहे, बिझनेस, ट्रान्सपोर्टचा बिझनेस आहे तो इथे सिलेक्ट करू शकता. किंवा इतर कोणतेही व्यवसाय करण्यास आपण इच्छुक असाल तर अदर या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तर इथे ॲटोमॅटिक आपण जो फॉर्म फिलअप केला ते इथे आपल्याला दिसेल. त्यानंतर खाली यायचं आहे. खाली आल्यावर योजनेचे अटी व शर्ती या ठिकाणी दिलेले असेल. त्यानंतर इथे पाहू शकता टर्म्स अँड कंडिशन ॲक्सेप्टेबल यावरती टिक करायचं आहे. टिक केल्यानंतर सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. सबमिट केल्यानंतर आपले रजिस्ट्रेशन सक्सेसफुली सबमिट होऊन जाईल. त्यानंतर एक रजिस्ट्रेशन नंबर जनरेट होईल. ते रजिस्ट्रेशन नंबर आपल्याला आपल्या नोटबुकमध्ये नोट करून ठेवायचा आहे. तर अशा प्रकारे हा व्हिडिओ होता. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, तसेच मित्रांना देखील शेअर करा. धन्यवाद.